बुलेटिनला सुरुवात करूया। खरं तर 3 महत्त्वाच्या बातम्यांनी। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत। तर तिथं गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये इंडिया मेरीटाईम लीडर्सच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करतील। दुसरीकडे 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात मनसेत बैठकांचा जोर वाढताना दिसतोय। बैठकांवर बैठका, मॅरेथॉन बैठका शिवतीर्थावर। तिथं बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर हटणार नाही असा पवित्रा बच्चू कडूंचा आहे। प्रत्येक बातमी विस्ताराने पाहूया। पहिली बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमाला उपस्थित असतील। मेरीटाईम लीडर कॉन्क्लेव्हला ते संध्याकाळी संबोधित करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, हा तोच कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये अमित शाह सुद्धा सहभागी झालेले होते। खरं तर आगामी निवडणुका त्या अनुषंगाने सतत दिल्लीश्वरांच्या मुंबईत होत असलेल्या वाऱ्या आणि त्या अनुषंगाने हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। अमित शाह देखील या कार्यक्रमातून म्हणालेले होते की आम्हाला कुबड्यांची आवश्यकता नाही, असं खरं तर ते वक्तव्य होतं। काहीसं स्वबळासंदर्भात सूर आळवण्यात आलेला होता। आज दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। तिथं मनसेनं आणि मवियानं सुद्धा वोट चोरीच्या मुद्द्यावरून रान पेटवून दिलंय। अशात आज पंतप्रधान काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राची नजर आहे। भाग्यश्री, नक्कीच लाघवी, सुरुवातीला 2 मुद्दे आहेत यामध्ये। एक तर मेरीटाईम बोर्डाची जी कॉन्क्लेव्ह आहे ती संपूर्ण देशासाठीची आहे, जी अत्यंत महत्त्वाची आहे भारतासाठी, कारण अनेक करार जे आहेत ते या मेरीटाईम बोर्डच्या कॉन्क्लेव्ह मध्ये होताना पाहायला मिळत आहेत। यासाठी महत्त्वाची आहे की बंदर विकसित करणं जे आहे त्याच्यावर भार देण्यात आलेला आहे केंद्राकडनं। याचं कारण निर्यात आणि आयात जी आहे ती बंदरातनं उत्तम प्रकारे झाली पाहिजे, व्यापार वाढीस लागला पाहिजे। याचबरोबर हरित बंदर कसं होईल या संदर्भातले हे सगळे करार आहेत। या व्यतिरिक्त जर बघितलं तर पुरवठा आणि साखळी मजबूत करण्यासाठी देखील यामध्ये काही करार झालेले पाहायला मिळतात आणि हे सगळे जे करार आहेत हे भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मानले जातात। आपण म्हणलं लागवी तसं की सोमवारी अमित शाह यांनी या सगळ्या संदर्भात उद्घाटन केलेलं होतं आणि आज स्वतः दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या कॉन्क्लेव्हमध्ये ते संबोधित करणार आहेत। खरं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। याआधी देखील आपण बघितलंय की विधानसभा आणि लोकसभेमध्ये बऱ्याचदा अमित शाह यांनी देखील सांगितलेलं आहे की 2029 मध्ये आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत। त्याच पद्धतीचं आता देखील त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं। महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यामुळे बीएमसी म्हणजेच मुंबई महापालिका ही महापालिका एका विधानसभेच्या अर्थसंकल्पा एवढी मोठी आहे। त्यामुळे या महापालिकेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। संपूर्ण देशामध्येच मुंबईला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। त्यामुळे ही महापालिका आपल्याकडे कशी येईल आणि आपला महापौर तिकडे कसा बसेल यासाठी भाजप प्रयत्नशील असताना पाहायला मिळतंय। मात्र असं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने महायुतीतच आम्ही ही निवडणूक जी आहे ती लढणार असल्याचं सांगतायत। मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय स्पष्ट बोलतायत हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर एवढ्या दिवसांमध्ये हे जे काही वीक सुरू आहे त्या वीकमध्ये नेमका किती रुपयांचा व्यवहार आर्थिक करार झालाय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण भारताच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज सगळे नेते देखील तिकडे असणार आहेत। याचबरोबर नरेंद्र मोदी नेमका देशाला देखील काय संबोधित करणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।